आव्हान डोळ्यापुढे ठेवला तर या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाश्चात्य राष्ट्र आणि भारतीय देश यामध्ये व्यापारी संबंधामध्ये खूप मोठा या ठिकाणी आता पडलेला अंतर जवळ झाला। आपण आता या व्यापारी संघटनेच्या बाबतीत चर्चा करत होतो, ज्यामध्ये कॉर्पोरेट आहे, हे ट्रेडमार्क आहे त्यांची। कॉर्पोरेट इथं शी टाकलं आणि त्यांना गोल केले त्यांनी, हा कॉर्पोरेट। त्या कॉर्पोरेटच्या बाबतीत म्हणजे पुढे सांगत असताना ट्रेडमार्क आहे। आपल्याकडे जे अमोल दूध आहे, अमोल दही आहे, अमोलची आईस्क्रीम आहे, त्या अमोलचा वर त्यांनी ट्रेडमार्क तयार केला। त्याचबरोबर या ठिकाणी गुगल आहे, गुगलचं ट्रेडमार्क आहे। आमच्याकडे मोबाईल आता आला नवीन, आजचे जे मोठमोठे मोबाईल आहेत 2 लाख 10 लाखाचे मोबाईल, त्यांचं देखील या ठिकाणी ट्रेडमार्क आलं। म्हणजे ट्रेडमार्काशिवाय एखादी गोष्ट विकत नाही आणि विकली तर कुण्या कंपनीचा माल आहे हे लोकांना सांगण्यासाठी प्रत्येक या ठिकाणी लोकांनी आपापली नावं दिली। आता मोठमोठे डीमार्ट आहे, लातूरला डीमार्ट आहे, पुण्याला डीमार्ट आहे, मुंबईला डीमार्ट आहे, उदगीरला डीमार्ट आहे। जेव्हा हे डीमार्ट आहे, हे डीमार्ट तयार करत असताना शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांनी असं ट्रेडमार्क तयार केले आणि या ट्रेडमार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या कंपनीचा माल कोणता आहे, त्यामध्ये भेसळ होता कामा नये याची दक्षता घेण्यासाठी ही व्यवस्था या ठिकाणी प्रत्येक कंपनी करते। छोटी गोष्ट जर सांगायची झाली तर महिला लेडीज आपल्याकडे टेलर्स आहेत, जेंट्स टेलर्स आहेत। एखादी वस्तू त्यांच्या मार्फत शिवली जाते, मग ते ब्लाउज असेल, ड्रेस असेल किंवा एखादा शर्ट पॅन्ट असेल, हे शिवत असताना त्यांच्याही टेलरचा ट्रेडमार्क त्यांनी आपल्या शर्टाला आणि पॅन्टला लावून घेतात की हा माल आमच्या मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जेव्हा जाईल तेव्हा टेलर कोण हे निश्चित करण्यासाठी पद्मावती ही शाळा आहे, या पद्मावती शाळेचं देखील ट्रेडमार्क आहे। सत्यशोधक शिक्षण संस्था गुणसूर हे आमच्या संस्थेचं ट्रेडमार्क आहे। काही संस्थेचे ट्रेडमार्क कसे आहेत, कुणाचं गुलाबाचं फुल आहे, कुणाचं एखादी कणसाचं एखादं कणीस आहे, त्याच्याबरोबर एखादी आपल्याकडे कापसाचं बोंड आहे कुण्या संस्थेचं, हे संस्थेचे ट्रेडमार्क आहे। म्हणून व्यापारी संबंधाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर व्यापार जेव्हा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आला, इंग्लंड, जर्मनी, थायलंड, डेन्मार्क इतर राष्ट्रातले जेव्हा भारतामध्ये आले, तेव्हा भारतामध्ये आलेल्या लोकांना हा माल माझ्या कंपनीचा आहे यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या ट्रेडमार्कच्या माध्यमातून हा व्यवहार चालू केला। दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी जर सांगायची झाली तर आता आपण पाहत होतो की कार्गो जहाज, या कार्गो जहाजाचा काय परिणाम झाला। मी मोबाईल मध्ये सांगत असताना म्हणालो की कार्गो जहाज काही साधे नाही, जवळपास बोलतो तुम्हाला, जवळपास हे आमच्याकडे मोठं कार्गो जहाज आहे। मोठ्या दुसऱ्या देशातून माल भारतात येण्यासाठी आणि भारतातला माल दुसऱ्या देशात जाण्यासाठी बंदरावरती हे जहाज उभं राहतात। मोबाईलच्या माध्यमातून हे पाहता येतं। या एका जहाजामध्ये बोलतो तुम्हाला, एका जहाजात 10,000 कोटी एका जहाजामध्ये वाहू शकतात, एवढे मोठे जहाज आहे। याला म्हणतो आपण कार्गो। कार्गो म्हणजे महाभयंकर, हे महाभयंकर जे जहाज आहे, या जहाजाच्या माध्यमातून माल आपल्याला दुसऱ्या बंदरामध्ये पोहोचता येतो आणि दुसऱ्या बंदराचा माल आपल्या बंदरामध्ये आणता येतो। यांच्यासाठी आता मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंधासाठी ही मोठमोठाली जहाजं आमच्या देशात निर्माण करण्यात आले। त्यामुळं भारत आणि इतर राष्ट्राचा संबंध मोठ्या प्रमाणात जवळ आलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतो। झालं सर।